नमस्कार. सर्वात प्रथम मुळशी पत्रकार संघ बांधव आज या ठिकाणी आले, त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आहे. कारण की मी मूळचाच मुळशी तालुक्यामधील असल्यामुळे एक आनंद वाटतोय की तुमच्याशी चर्चा करतोय. सालबर्डी सिनेमाविषयी आपण या ठिकाणी चर्चा करतोय. त्याबद्दल सालबर्डी टीम कडून सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार. आज या ठिकाणी खास प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद घेण्याचा घाट असा की आता सालबर्डी सिनेमा रिलीज होऊन जवळपास 9 दिवस झालेले आहे आणि ते खूप छान उत्तम प्रतिसाद भेटत आहे आणि प्रेक्षक पण तेवढे उत्सुकतेने सिनेमा पाहायला जात आहे, तेवढ्या त्या कमेंट पण येत आहेत. म्हणून आज या ठिकाणी आमची टीम ओळख परिचय करून देतोय. आमच्या या सिनेमाचे निर्माते राम जाधव सर आज या ठिकाणी सिनेमामध्ये कोतकर गुरुजी अशी एक आमची मुख्य भूमिका करणारे गुरुजी म्हणजेच रोहित कोकाटे. आमच्या सिनेमामधले PSI तांबे म्हणजेच अनिल नगरकर सर पत्रकार परिषदेवर उपस्थित आहे. लोखंडेची भूमिका PSI लोखंडे म्हणजेच असे आमचे कलाकार मंच आज आलेलो आहे. तर उत्साहाचं वातावरण आहे. 9वा दिवस आहे तरी देखील आमचे 100 थिएटर मध्ये सिनेमा चालू आहे आणि लोकांना तो भावतोय आणि मजा येते. तो सिनेमा करताना पण मजा आली आणि आता प्रतिक्रिया ऐकताना जास्त उत्सुकता वाढते आणि अजून जबाबदारी वाढली असं एकंदरीत वाटतंय आम्हाला. सालबर्डी नाव ठेवण्यामागे मूळ कथा ही चांदा गावाची आहे. 1992 ला एक बाल हत्याकांड घडलं होतं. तर चांदा नाव ठेवण्यापेक्षा आम्ही सालबर्डी नाव ठेवलं. सालबर्डी हे चांदा गावाच्या बाजूला, तर चांदा गाव हे नाव ठेवलं असं समजा आणि काही अडचण आली असते तर अडचण येऊ नये म्हणून आम्ही सालबर्डी हे नाव ठेवलं. सालबर्डी हे फक्त एक गावाचं नाव आहे, पण त्यातल्या ज्या घटना घडतात त्या खूप विक्षिप्त विचित्र आहेत. तर याचा स्टोरीचा मूळ भाग हा चांदा बाल हत्याकांड जे झालं होतं 1991-92 त्यातल्या मूळ स्टोरीला आम्ही डेव्हलप करत ही सालबर्डी नावाची आम्ही कन्सेप्ट केली. एवढं अभिमान आहे की ही जी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे त्यातला बराचसा भाग आम्ही या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तर प्रेक्षकाने चित्रपटामध्ये जे थिएटरला जावं आणि चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करावा. हो, सत्य घटना आधारित आहे. सीन किंवा हे सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये त्यावेळेस एक आघोरी एक मांत्रिक होता. तो मांत्रिक जमिनीतलं धन काढण्यासाठी लहान मुलाचा बळी देतो. यावरच ही पूर्ण घटना आहे. पोलीस तपास कसे करतात आणि त्या आरोपीचा शोध कसा लावतात असा पूर्ण 2 तास 20 मिनिटाचा चित्रपट आहे. सिनेमात मी तांबे नावाच्या इन्स्पेक्टरची भूमिका घेतली. एक सावंत बरोबर कॅरेक्टर आहे आणि ते एंटरटेनिंग आहे, सस्पेन्स आहे, करताना मजा आली. चांगली टीम होती बरोबर, कथा चांगली होती, दिग्दर्शक आमचे चांगले होते, आमच्या पाठीशी थांबलेले प्रोड्युसर चांगले होते. शूट करताना आम्ही खूप एन्जॉय केला. माझ्या घरी रात्रंदिवस आम्ही पावसा पाणी शूट करत होतो. त्याचा इम्पॅक्ट आज दुसऱ्या आठवड्यात फिल्म गेल्यानंतर जे काही रिझल्ट येतात त्यामधून दिसतोय. लोकांपर्यंत फिल्म पोहोचली, तुमच्या माध्यमातून पोहोचवत जेणेकरून ती आणखी प्रेक्षकांपर्यंत जावी. चांगली फिल्म सगळ्यांपर्यंत. चित्रपटमध्ये केलेली भूमिका आणि चालू आताची जी परिस्थिती काय घटना घडतात काही ठिकाणी काही अधिकारी अशा घटना दाखवतात सुद्धा, नंतर ते उघडकीस पण येतं. असं नाही तर ते थोडस एंटरटेनिंग पण वाटणार, थोडस स्पेस असं वाटणार ते कॅरेक्टर आहे या सिनेमातलं. नमस्कार, माझं नाव रोहित कोकाटे. सालबर्डी या सिनेमामध्ये मी कोतकर गुरुजी या व्यक्तिरेखेची भूमिका केली आहे. सिनेमा मला म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला कळालं, आमच्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक यांच्याशी जेव्हा बोलणं झालं आणि एक मीटिंग होते ना की काय पात्र आहे आणि काय करायचं आहे, माझी केला होता. पण हा शिक्षक खूप वेगळा होता कारण की हे खूप चॅलेंजिंग होतं कॅरेक्टर माझ्यासाठी. कारण की दिसतंय पडद्यावरती म्हणजे सिनेमा बघताना आपण जे बघतो सीन लाईन एक सांभाळायची होती मला. तर त्यावरती मग सरांनी पण गायडन्स केलं मला. आणि मग कारण की परफॉर्मन्स वाईज खूप असं तो जर ट्रिकी होतं कारण की जो हेतू आहे साध्य करायचा डिरेक्शन टीमला किंवा मला ऍज अन ऍक्टर म्हणून, तो हेतू पण साध्य करायला हवा होता आणि नेमकी माहिती पोचवायची होती सीनद्वारे. त्याच्यामुळे ते खूप थोडस ट्रिकी होतं ऍक्च्युली. कारण भरपूर गोष्टी असं बोलू शकतात कारण की सत्य घटनेवर आहे आणि ही घटना घडली होती. तर तेव्हा काही जी नावं होती लोकांची, तर त्यात कोतकर गुरुजींचं पण नाव, खरे व्यक्ती घडून गेलेले आहेत.
बाळू जोशी आहेत, मुकिंदा थोरात आहेत, पिंपळे आहे. त्याच्यामुळे हे खूप थोडंसं चॅलेंजिंग होतं. आणि महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा यामुळे आजकाल ज्या गोष्टी समाजात घडतात आपण सगळेच बघतोय. हा पण तोच विषय आहे. आणि इंटरेस्टिंग की 1992 90s मधले घडलेली घटना आहे. प्रसिद्ध हत्याकांड होतं हे लहान मुलांबद्दलचं. आणि पण त्याला खूप कमर्शियली आणि म्हणजे सोशली पण चांगला मेसेज गेला पाहिजे. आणि कमर्शियली पण जसं की आजकाल आम्ही बघतोय पब्लिकला बघताना फिल्म आवडतीये, खूप आवडतीये, जेन्युनली आवडते आणि लोक खूप एन्जॉय करतात. काही काही लहान मुलं घाबरून निघून गेली थिएटर मधून, आम्ही स्वतः बघितलंय. सिटी प्राईड कोथरूडला वगैरे, हा. म्हणजे इंटरव्हलच्या आधीच लोक, म्हणजे छोटी मुलं बाहेर जाऊन बसली. म्हणजे असे पण किस्से आहेत. तर ह्या सगळ्या एकंदरीत म्हणजे सरांनी जे काही सादरीकरण केलंय ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि तशा फिल्मचा मला भाग होता आलं. त्यासाठी मी पुन्हा एकदा आमचे डिरेक्टर रमेश चौधरी, निर्माते राम जाधव सर, इतर निर्माते डॉक्टर गजानन जाधव, अनिल लवडे पाटील यांचे आभार मानतो. आणि माझं आव्हान असं असेल की मराठी सिनेमामध्ये आपण बघतो साधारण 200-250 फिल्म प्रत्येक वर्षी येतात. आणि त्याच्यामधल्या बऱ्याच फिल्म्स ह्या एकाच पठडीमधल्या असतात आणि सिमिलर जॉनरचे फिल्म्स असतात. पण खूप काहीतरी नवं काहीतरी प्रेक्षकांना बघायला मिळेल याची मी 100% तुम्हाला खात्री देतो. एक वेगळा अनुभव आलेला काय सांगतो? आतापर्यंत केलेले चित्रपट आणि या चित्रपटांमध्ये एक वेगळा अनुभव काय सांगतो? वेगळा अनुभव म्हणजे आता प्रत्येक व्यक्तिरेखा करण्यासाठी तर स्ट्रगल असतोच. जसं की मी सांगितलं की मी गुरुजीची भूमिका केली या फिल्ममध्ये. पण ते खूप ट्रिकी होतं, कारण की फिल्ममध्ये कसं आहे की जेव्हा फिल्म संपत येते तेव्हा प्रेक्षकांनी जे सीन बघितलेत पूर्वी, अच्छा ते असं होतं का, हे नंतर कळायला पाहिजे. त्यामुळे करताना ते खूप ट्रिकी आणि खूप असं स्मूथली करायला पाहिजे होतं. हे आम्ही चर्चा करून म्हणजे खूप असं टफ असल्यामुळे ते खूप मजा आली करायला. आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, शूटिंग करतानाचा अनुभव म्हणाल तर साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शूट केला आम्ही. तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूपच भयानक पाऊस झाला होता. आणि पावसामुळे आम्हाला व्यत्यय येत येत आम्ही प्रयत्न केला, पण एक वेळ अशी आली की आम्हाला शूटिंग थांबवावं लागलं. आणि शेवटी मग आम्ही शूटिंग थांबवलं, गॅप घेतला आणि परत मग ते सेकंड शेड्यूल मध्ये पूर्ण शूट केलं. पण तो एक खूप इंटरेस्टिंग अनुभव होता की पावसाचा आम्हाला रोज टेन्शन असायचं की सगळी तयारी झाली आणि आता सीन करायचा आहे, डायलॉग एवढे मोठे, साऊंड कसा ऐकू जाईल, परफॉर्मन्स कसा करायचा, फोकसचे सीन होते, बरेच इम्पॉर्टंट सीन होते. तर तो एक खूप इंटरेस्टिंग अनुभव होता. 2023ला सत्य घटना कळली मला नेवासा तालुक्यामध्ये, तेव्हा गोष्ट लिहायला घेतली. 2024ला ती कम्प्लीट झाली. 2025ला त्याचं प्री प्रोडक्शन झालं. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याचं शूट कम्प्लीट झालं 2025 मध्ये. आणि 17 एप्रिल 2026ला तो रिलीज झाला. 3.5 वर्ष पूर्णपणे या कालखंडाला गेले. चॅलेंजिंग म्हणजे मला वेगळं करायला आवडतं. यापूर्वीचा बाबो गुल्लर पाणीपुरी, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळंपण आहे, वेगळंपण द्यायला आणि नवीन काहीतरी शोधायला मला खूप आवडतं. तर सालबर्डी असा एक पॅकेजिंग वाला वेगळा सिनेमा आहे, जो सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, हॉरर आहे, कमर्शियल आहे, एंटरटेनिंग आहे. 4 गाणे आहेत, आयटम सॉन्ग आहे, जगदंबा आई देवीचं गाणं आहे, इमोशनल गाणं आहे, सॅड सॉन्ग पण आहे, रॅप सॉन्ग पण आहे. एक पॅकेजिंग वाला सिनेमा आहे, जो थिएटरमध्ये 2 तास माणूस जाईल त्याचं 100% मनोरंजन पण कसं होईल आणि काही मेसेज पण कसा भेटेल, या दोघांचा संगम आम्ही घालून एक कमर्शियल पॅकेजिंग वाला सिनेमा सालबर्डी जो दिलेला आहे. जी मराठीमध्ये खंत आहे की चांगला सिनेमा येत नाही म्हणून थिएटरमध्ये जात नाही, तर चांगला सिनेमा दिलेला आहे तर तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जावा आणि हा सिनेमा पहा, एवढीच एक अपेक्षा आहे माझी. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या सिनेमासाठी जे निर्माते आहेत, राम जाधव सर, डॉक्टर गजानन जाधव सर आणि अनिल देवडे पाटील सर, हे तिन्ही निर्मात्यांना एक 3 सिनेमे करायची इच्छा होती. पण तिन्ही निर्माते एकत्र येऊन एक पॅकेजिंग सिनेमा म्हणतात ना, कारण मोठा चित्रपट करायचा म्हणजे कमर्शियल गणित मोठं हवंय. तर ते प्री पासून ते आता तुमच्या समोर बसेपर्यंत कंटिन्यू आम्हाला वेळ देतात आणि कंटिन्यू खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. त्याच्यामुळे मग चॅलेंजिंगला मला सोपं जातं की निर्मातेच पाठीशी असल्यामुळे मग काय काय मला रसद आणि हत्यार पुरवलं की मी लढायला तयार आहे. मग त्या गोष्टी ते पुरवतात, मग मी लढतो. बस एवढं छान गणित करणे, कान आणि नरबळी हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तो कुठेतरी थांबलं पाहिजे ही खूप इच्छा आहे आणि याच्यावरती चाप बसला पाहिजे. आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून काही ना तरी एक प्रयत्न, काय म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी, तो आम्ही प्रयत्न केलेला आहे, जो प्रेक्षकांनाही आवडतो आणि तशा प्रतिक्रियाही आम्हाला यायला लागलेल्या आहेत. ज्यावेळेस घटना घडली ना त्यावेळेस दाभोळकर आयात होते आणि त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र आवेदन दिलं की तुम्ही या प्रकरणाचा तपास. मेसेज तर आला नाही ना की आमचं धार्मिक भावना नाही बिलकुल नाही, सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. तुमचं यश म्हटलं पाहिजे. नाही बघा, सगळ्या लोकांना आवडते धार्मिक भावना पाहिजे दुखापत त्यांचा यश म्हटलं पाहिजे. नाही हा ज्वलंत विषय आहे.
पण त्याला थोडंसं सेन्सिटिव्ह पण म्हटलं गेलं आणि पाहिजे. मुळात धार्मिक हा, नाही बोल बोल लोकांचा स्पॉट टायगर असतो की ते कोणी येतात हिंदू धर्माला चालले, बाकीचे पण रिलीजन त्यांच्याकडे कोणी जात नाही. म्हणजे असे येतात तुम्हाला आलं नाही म्हटलंय, म्हणजे तुमच्या काम केलेलं एक मार्क आम्ही दिला. आणि यापूर्वी अनेक इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलंय, मुळात आम्हीच कुठली गोष्ट मानत नाही, मी असो निर्माता असो, आम्ही श्रद्धा मानतो, अंधश्रद्धा मानत नाही. देवाचा आशीर्वाद घेतो, गणपती बाप्पाचा कामाला सुरुवात करतो. मग आम्ही शूटिंगच्या सेटवर 20-20, 22-22 तास काम केलं, किती पाऊस आला तरी काम केलं, एक एनर्जी ऊर्जा केली. एक महत्वाची गोष्ट आज तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर आणतो. ज्यावेळेस 2023 ला याची स्टोरी लिहिली, त्यावेळेस मी स्क्रीन प्ले रायटर रोहित शुक्रे आणि डीओपी सिद्धेश मोरे आम्ही गोव्यामध्ये होतो. त्यावेळेस आमच्याकडे काहीच काम नव्हतं, कारण की त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होती. त्यावेळेस शूटिंग शुभ कार्य नव्हतं. तर आम्ही पितृपक्षामध्ये आम्ही तिकडे जाऊन स्टोरी लिहिली आणि त्याचा क्लायमॅक्स लिहिला. त्या दिवशी सर्व पितृपक्ष अमावस्या होती. 2024 ला त्यावेळेस पण आमचा म्युझिक डायरेक्टर पद्मनाभ प्रिय होता, त्याच्याकडून गाणे कम्प्लीट केले. त्यावेळेस पितृपक्ष तो पंधरवाडा चालू होता. ज्यावेळेस आम्ही शूट केलं नगर जिल्ह्यामध्ये, 22 कलाकारांच्या तारखा ज्यावेळेस भेटला, का भेटला? कारण की महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात शूटिंग बंद होतं, कारण की पितृपक्ष चालू होता 15 दिवस आणि आम्ही त्या पितृ पंधरवाड्यात शूटिंग केली. ज्यावेळेस आमच्या सिनेमातलं वाड्यामधलं क्लायमॅक्स शूट झालं, जो जिथं मर्डर घटना घडतात, लहान मुलाचं हत्याकांड, त्यावेळेस सर्व पितृ अमावस्या होती. ज्या गावामध्ये आम्ही शूट केलं त्या गावातला वाडा 100-150 वर्ष बंद होता. 100-150 वर्ष जुना होता, 20 वर्षापासून बंद होता. त्या वाड्यात शूट करू नका, अमावस्याला तर करूच नका, अशा बाकीत आम्हाला 100 नाही, पंचक्रोशीतल्या सगळ्या गावाने सांगितलं होतं. आम्ही अमावस्याला शूट केलं आणि त्याच वेळेस हे केलं. आणि जो सिनेमा आमचा रिलीज झाला 17 एप्रिलला, त्यावेळेस पण अमावस्या होती. मग आम्हीच स्वतः कुठलं मानतच नाही, त्याच्यामुळे मग आम्हाला कोण प्रश्न विचारू शकत नाही की जर आम्हीच सगळं बघून केलं असतं तर मग विचारायचा अधिकार होता. कारण की आम्ही फक्त म्हणतो काम, मेहनत आणि कामावरची श्रद्धा, अंधश्रद्धाचा आम्ही विरोध करतो. म्हणूनच 17 एप्रिलला अमावस्या असून सुद्धा आमचा सिनेमा रिलीज झालाय आणि आजही 9व्या दिवशी तो 100 थिएटरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये चालू आहे. त्यामुळे श्रद्धा महत्वाची, आपल्या कामाविषयी प्रेम महत्वाचं, एवढंच मी मानतो. मनगटातली ताकद आपल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंत घेतलेल्या गडकिल्ल्याची पौर्णिमा आणि अमावस्येचं राज्य घेतलेलं आहे. आणि सर्व गडकिल्ले घेताना राजे यशस्वी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या चित्रपटामध्ये यशस्वी व्हाल अशी मोठी तुम्हाला तुमच्या